बापरे, मटकी भेळ मागवलेली आहे आम्ही आणि मला वाटलेलं की थोडीशी क्वांटिटी येईल, पण ही क्वांटिटी बघून आता आम्ही विचार करतोय की कशी ही आमच्या दोघांमध्ये संपणार आहे. दोघात मिसळ खाल्ल्यास 35 रुपये एक्स्ट्रा लागतील. माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज मी आलेले आहे जोगेश्वरी मिसळ खाण्याकरता, पण जोगेश्वरीमध्ये नाही, कल्याणमध्ये. सो हा कोणचा जो एरिया आहे तिकडे, म्हणजे भिवंडीचा जो रोड आहे तिकडे हे लोकेटेड आहे आउटलेट. मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी ह्यांचे ब्रांचेस आहेत. मेन म्हणजे पुण्याची आहे ही मिसळ. सो इथे तुम्ही बघू शकता, पुणेरी अस्सल गावरान मिसळ. सो आता आपण आज जाऊया आणि बघूया यांच्याकडे काय काय मिळतंय ते. असे हे टेबल्स आणि चेअर्स मांडलेले आहेत. ते वरती पण आहे बसायला. हा आहे कॅश काउंटर, हे पार्सल काउंटर. हा आहे त्यांचा मेन्यू. साधी मिसळ आहे, ही एक स्पेशल थाळी काइंड ऑफ आहे. भेळ, चहा, सोलकढी, कॉफी, ताक. दोघात मिसळ खाल्ल्यास 35 रुपये एक्स्ट्रा लागतील. दोघात मिसळ खाल्ल्यास 35 रुपये एक्स्ट्रा लागतील. आता आम्ही ऑर्डर केलेली आहे 1 प्लेट मिसळ. खाऊन बघूया कशी लागते. जवळ तर्री दिसतीये भरपूर. शेव, कांदा. तो कांदा ऑलरेडी घालून दिलेला आहे त्यांनी. मिक्स करूया जरा. ही मटकी जी दिलेली आहे मिक्स करूया छान. खाऊन घेऊया. पाव मस्त सॉफ्ट आहे. खूप मस्त टेस्ट आहे, खूप वेगळी टेस्ट आहे. आणि युजली मटकी आणि बटाट्याची भाजी मिसळमध्ये आधीच घालून देतात, पण इकडे असं नाही आहे. बटाट्याची भाजी नाही आहे ह्या मिसळमध्ये. शेव आहे टाकलेली आणि मटकी जी होती ती बॉईल केलेली बाजूला ह्या वाटीत दिलेली. खूप वेगळी टेस्ट आहे. गावरान जसं या मिसळचं नाव आहे तशीच गावरान टेस्ट आहे. खूप मस्त आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. ही मस्त झणझणीत आहे. बापरे, मटकी भेळ मागवलेली आहे आम्ही आणि मला वाटलेलं की थोडीशी क्वांटिटी येईल, पण ही क्वांटिटी बघून आता आम्ही विचार करतोय की कशी ही आमच्या दोघांमध्ये संपणार आहे. टेस्ट करूया. सो ते काकडी, कांदा दिसतोय. हा कांदा लसूण मसाला किंवा मे बी मिसळ मसाला हा घातलेला दिसतोय. आतमध्ये शेव टाकली आहे बघ. आतमध्ये शेव आहे. सो ती मिक्स करू आपण छान. कांदा आणि टोमॅटो पण घेऊ. वेगळा आयटम आहे काहीतरी. मस्त आहे, पण मला मिसळ जास्त आवडली. तर ही आता ऋतुराज टेस्ट करून सांगेल कशी वाटते जरा. खूप भारी, खूप भारी. आता मिसळ खा. वेगळी चव आहे ना.
कल्याणमध्ये आता पण खाल्लेल्या मिसळपैकी वेगळी मिसळ आहे. वेगळी मिसळ गावरान मिसळ आहे आणि ॲक्च्युली ती गावरान मसाल्याची टेस्ट येते. रंग पण तुम्ही बघू शकता, हा वेगळा आहे जरा. रेड कलर नाही आहे. नॉर्मली मिसळचा कलर रेड असतो, पण हा जरा ब्राऊन कलर आहे गावरान मसाल्यामुळे मे बी. सो आतमध्ये ॲक्च्युली इथे कुरमुरे पण टाकलेले आहेत. ओके, फरसाण कुरमुरे. सो ही तुम्हाला व्यवस्थित आधी मिक्स करायला लागेल. मी फक्त वरचंच खाल्लेलं. लिंबू पण पिळतात, मी लिंबू नव्हता पिळला. हा नाही, मिक्स झाला असेल, तिथे होता लिंबू. हा बघ. आता मिक्स करून खा. मटकी भेळ हा प्रकार पुण्यात खूप फेमस आहे बाय द वे. आता मी खाऊन बघते. मगाशी मी फक्त वरचंच खाल्लेलं, मिक्स नव्हतं केलं. आता मिक्स करते व्यवस्थित आणि मग बघते टेस्ट कशी आहे. ओके, सो इकडे हा पोह्यांचा चिवडा पण घातलेला आहे, शेव घातलेली आहे, मटकी आहे, कुरमुरे आहेत आणि ही पापडी पण दिसते आणि तो त्यांचा जो लाल मसाला होता तो आहे. वेगळा प्रकार आहे हा पण. मस्त आहे. मिसळ खाऊन झालेली आहे, मस्त एक नंबर होती. तिखट होती, शेवटी थोडी तिखट लागत होती. त्यामुळे आम्ही आता सोलकढी ऑर्डर केली आहे. 30 रुपये आहे ह्याची किंमत. ग्लासची हाईट तुम्ही बघू शकता, इनफ आहे क्वांटिटी. पिऊन बघूया. मस्त थंड, रिफ्रेशिंग आहे. आंबट, तिखट, गोड मिक्स टेस्ट आहे त्याची आणि परफेक्ट आहे. अगदी पातळ किंवा अगदी घट्ट नाही आहे. मस्त आहे. छान स्वच्छता मेंटेन केलेली आहे. टेबल्स आणि चेअर्स तुम्ही बघू शकता. खालती फ्लोअर पण क्लीन आहे. क्लेनलीनेस खूप छान आहे इकडे. फायनली ऋतुराजनी मिसळ नाही, मटकी भेळ ही संपवलेली आहे. आवडली का? म्हणून तर संपली. खूप मस्त होती खरंच. आणि याची क्वांटिटी ॲक्च्युली खूप आहे. मला वाटतं क्वांटिटी थोडी कमी केली पाहिजे, कारण जर फक्त एक माणूस आला तर तो कसा संपू शकेल? 3 माणसांसाठी. हो, पण फक्त एक माणूस आला आणि त्याला जर मटकी भेळ खायची इच्छा झाली तर मागू नका. असं कसं? त्यापेक्षा मला वाटतं ह्यानी क्वांटिटी थोडी कमी केली पाहिजे. म्हणजे जिथे 70 रुपयाला आहे ही मटकी भेळ, ती मला वाटतं क्वांटिटी कमी करून काहीतरी 30-40 रुपयाला देऊच शकतात ते. असं माझं मत आहे. तुमचं काय मत आहे ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा मला. ती आपण दोघांनी खाल्ली म्हणून ती संपली आहे. सॉरी, तू फक्त 2 चमचे. नाही, मी पण खाल्लेली आहे. प्लीज, मी पण खाल्लेली आहे. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला काय वाटतं की ह्यांनी ह्याची क्वांटिटी कमी करून प्राईस सुद्धा कमी केली पाहिजे का नाही. मजा आ गया. एक मिसळ, एक मटकी भेळ, एक एक्स्ट्रा पाव आणि 2 सोलकढी असे. योगेश्वरी मिसळ 130 रुपये किंमत आहे. इथे ड्राय स्नॅक्स सुद्धा ठेवलेले आहेत जर तुम्हाला घ्यायचे असतील. तुम्ही सुद्धा इकडे या आणि ह्यांची मिसळ आणि भेळ नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. असेच छान छान व्हिडिओज पाहण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यावर बेल आयकनला सुद्धा नक्की क्लिक करा. पुन्हा भेटू अशाच एका छान खाद्य भ्रमंतीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.